मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटात अभिनेता अजय देवगन, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे। हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती। आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया। सैनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे। 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे। आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही, त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2 पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही। तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही। तर लंडनचा व्हिसा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिम्पलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरच्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय। अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिम्पी त्याला व्हिसा मिळण्याची खुशखबर देते। त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो। घटस्फोट हवा आहे म्हणून डिम्पीने तातडीने व्हिसा करून त्याला लंडनला बोलावून घेतलेला आहे। हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी डिम्पलच्या घरातून बाहेर पडतो। राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते। त्यातल्या सबासह एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे, पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे। अखेर या चौघं जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात। 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते। या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटात अभिनेता अजय देवगन, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे। हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती। आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया। सैनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे। 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे। आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही, त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2 पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही। तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही। तर लंडनचा व्हिसा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिम्पलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरच्या
गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय. अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिम्पी त्याला विजा मिळण्याची खुशखबर देते. त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो. घटस्फोट हवा आहे म्हणून डिम्पीने तातडीने विजा करून त्याला लंडनला बोलवून घेतलेला आहे. हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी डिम्पलच्या घरातून बाहेर पडतो. राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते. त्यातल्या सबाचं एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे, पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे. अखेर या चौघं जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात. 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते. या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती. आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया. सैनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे. 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही, त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2 पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही. तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आत्ताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तर लंडनचा विजा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिम्पलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरच्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय. अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिम्पी त्याला विजा मिळण्याची खुशखबर देते. त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो. घटस्फोट हवा आहे म्हणून डिम्पीने तातडीने विजा करून त्याला लंडनला बोलवून घेतलेला आहे. हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी डिम्पलच्या घरातून बाहेर पडतो. राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते. त्यातल्या सबाचं एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे, पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे. अखेर या चौघं जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात. 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते. या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला.
या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती. आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया. सेनेनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे. 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही. त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2 पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही. तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आत्ताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तर लंडनचा व्हिसा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिम्पलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरच्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय. अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिम्पी त्याला व्हिसा मिळण्याची खुशखबर देते. त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो. घटस्फोट हवा आहे म्हणून डिम्पीने तातडीने व्हिसा करून त्याला लंडनला बोलवून घेतलेला आहे. हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी डिम्पलच्या घरातून बाहेर पडतो. राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते. त्यातल्या सबासह एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे, पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे. अखेर या चौघं जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात. 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते. या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती. आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया. सेनेनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे. 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही. त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2 पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही. तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आत्ताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तर लंडनचा व्हिसा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिम्पलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरच्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय. अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिम्पी त्याला व्हिसा मिळण्याची खुशखबर देते. त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो. घटस्फोट हवा आहे म्हणून डिम्पीने तातडीने व्हिसा करून त्याला लंडनला बोलवून घेतलेला आहे. हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी
डिंपलच्या घरातून बाहेर पडतो. राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते. त्यातल्या सबासह एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे. पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे. अखेर या चौघं जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात. 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते. या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती. आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया. सैनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे. 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही. त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2 पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही. तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आत्ताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तर लंडनचा व्हिसा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिंपलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरच्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय. अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिंपी त्याला व्हिसा मिळण्याची खुशखबर देते. त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो. घटस्फोट हवा आहे म्हणून डिंपीने तातडीने व्हिसा करून त्याला लंडनला बोलवून घेतलेला आहे. हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी डिंपलच्या घरातून बाहेर पडतो. राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते. त्यातल्या सबासह एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे. पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे. अखेर या चौघं जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात. 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते. या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती. आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया. सैनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे,
तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे. 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही. त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2 पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही. तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आत्ताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तर लंडनचा व्हिसा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिम्पलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरच्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय. अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिम्पी त्याला व्हिसा मिळण्याची खुशखबर देते. त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो. घटस्फोट हवा आहे म्हणून डिम्पीने तातडीने व्हिसा करून त्याला लंडनला बोलावून घेतलेला आहे. हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी डिम्पलच्या घरातून बाहेर पडतो. राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते. त्यातल्या सबासह एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे. पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे. अखेर या चौघं जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात. 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते. या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती. आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया. सेनेनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे. 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही. त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2 पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही. तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आत्ताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तर लंडनचा व्हिसा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिम्पलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरच्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय. अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिम्पी त्याला व्हिसा मिळण्याची खुशखबर देते. त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो. घटस्फोट हवा आहे म्हणून डिम्पीने तातडीने व्हिसा करून त्याला लंडनला बोलावून घेतलेला आहे. हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी डिम्पलच्या घरातून बाहेर पडतो. राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते. त्यातल्या सबासह एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे.
पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे. अखेर या जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात. 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते. या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती. आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया. सैनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे. 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही, त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2 पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही. तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आत्ताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तर लंडनचा व्हिसा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिम्पलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरच्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय. अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिम्पी त्याला व्हिसा मिळण्याची खुशखबर देते. त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो. घटस्फोट हवा आहे म्हणून डिम्पीने तातडीने व्हिसा करून त्याला लंडनला बोलावून घेतलेला आहे. हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी डिम्पलच्या घरातून बाहेर पडतो. राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते. त्यातल्या सबासह एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे, पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे. अखेर या जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात. 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते. या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती. आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया. सैनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे. 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही, त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2
पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही। तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आत्ताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही। तर लंडनचा व्हिसा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिंपलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरच्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय। अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिंपी त्याला व्हिसा मिळण्याची खुशखबर देते। त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो। घटस्फोट हवा आहे म्हणून डिंपीने तातडीने व्हिसा करून त्याला लंडनला बोलवून घेतलेला आहे। हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी डिंपलच्या घरातून बाहेर पडतो। राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते। त्यातल्या सबाचं एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे, पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे। अखेर या चौघं जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात। 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते। या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे। हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती। आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया। सेनेनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे। 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे। आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही, त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2 पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही। तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आत्ताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही। तर लंडनचा व्हिसा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिंपलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरच्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय। अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिंपी त्याला व्हिसा मिळण्याची खुशखबर देते। त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो। घटस्फोट हवा आहे म्हणून डिंपीने तातडीने व्हिसा करून त्याला लंडनला बोलवून घेतलेला आहे। हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी डिंपलच्या घरातून बाहेर पडतो। राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते। त्यातल्या सबाचं एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे, पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे। अखेर या चौघं जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात। 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते।
या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे। हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती। आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया। सैनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे। 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे। आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही, त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2 पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही। तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आत्ताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही। तर लंडनचा व्हिसा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिम्पलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरच्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय। अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिम्पी त्याला व्हिसा मिळण्याची खुशखबर देते। त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो। घटस्फोट हवा आहे म्हणून डिम्पीने तातडीने व्हिसा करून त्याला लंडनला बोलवून घेतलेला आहे। हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी डिम्पलच्या घरातून बाहेर पडतो। राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते। त्यातल्या सबासह एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे, पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे। अखेर या चौघं जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात। 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते। या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे। हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती। आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया। सैनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे। 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे। आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही, त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2 पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही। तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आत्ताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही। तर लंडनचा व्हिसा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिम्पलकडे जाऊ न शकणारा जस्सी
इथे भारतात घरच्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय. अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिम्पी त्याला विजा मिळण्याची खुशखबर देते. त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो. घटस्फोट हवा आहे म्हणून डिम्पीने तातडीने विजा करून त्याला लंडनला बोलवून घेतलेला आहे. हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी डिम्पलच्या घरातून बाहेर पडतो. राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते. त्यातल्या सबासह एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे. पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे. अखेर या चौघं जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात. 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते. या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती. आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया. सैनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे. 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही. त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2 पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही. तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आत्ताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तर लंडनचा विजा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिम्पलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरच्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय. अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिम्पी त्याला विजा मिळण्याची खुशखबर देते. त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो. घटस्फोट हवा आहे म्हणून डिम्पीने तातडीने विजा करून त्याला लंडनला बोलवून घेतलेला आहे. हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी डिम्पलच्या घरातून बाहेर पडतो. राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते. त्यातल्या सबासह एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे. पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे. अखेर या चौघं जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात. 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते. या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला.
या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे। हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती। आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया। सेनेनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे। 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे। आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही, त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2 पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही। तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आत्ताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही। तर लंडनचा व्हिसा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिम्पलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरच्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय। अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिम्पी त्याला व्हिसा मिळण्याची खुशखबर देते। त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो। घटस्फोट हवा आहे म्हणून डिम्पीने तातडीने व्हिसा करून त्याला लंडनला बोलावून घेतलेला आहे। हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी डिम्पलच्या घरातून बाहेर पडतो। राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते। त्यातल्या सबासह एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे, पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे। अखेर या चौघं जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात। 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते। या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे। हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती। आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया। सेनेनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे। 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे। आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही, त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2 पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही। तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आत्ताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही। तर लंडनचा व्हिसा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिम्पलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरच्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय। अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिम्पी त्याला व्हिसा मिळण्याची खुशखबर देते। त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो। घटस्फोट हवा आहे म्हणून डिम्पीने तातडीने व्हिसा करून त्याला लंडनला बोलावून घेतलेला आहे। हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी
डिंपलच्या घरातून बाहेर पडतो. राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते. त्यातल्या सबाचं एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे, पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे. अखेर या चौघं जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात. 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते. या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती. आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया. सैनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे. 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही, त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2 पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही. तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आत्ताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तर लंडनचा व्हिसा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिंपलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरच्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय. अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिंपी त्याला व्हिसा मिळण्याची खुशखबर देते. त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो. घटस्फोट हवा आहे म्हणून डिंपीने तातडीने व्हिसा करून त्याला लंडनला बोलवून घेतलेला आहे. हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी डिंपलच्या घरातून बाहेर पडतो. राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते. त्यातल्या सबाचं एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे, पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे. अखेर या चौघं जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात. 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते. या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती. आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया. सैनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे,
तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे. 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही. त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2 पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही. तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आत्ताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तर लंडनचा व्हिसा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिम्पलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरच्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय. अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिम्पी त्याला व्हिसा मिळण्याची खुशखबर देते. त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो. घटस्फोट हवा आहे म्हणून डिम्पीने तातडीने व्हिसा करून त्याला लंडनला बोलावून घेतलेला आहे. हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी डिम्पलच्या घरातून बाहेर पडतो. राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते. त्यातल्या सबासह एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे. पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे. अखेर या चौघं जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात. 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते. या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली होती. आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया. सेनेनिकच्या अनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 7,50,00,000ची कमाई केली आहे. 2 दिवसात एकूण कमाई या चित्रपटाने 14,75,00,000 रुपये कमवलेले आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सन ऑफ सरदार हा चित्रपट फार बरा होता असं नाही. त्यामुळे वेडेपणाचा नवा अध्याय म्हणून दाखल झालेला सन ऑफ सरदार 2 पाहण्याआधी पहिला आठवावा किंवा OTTवर पाहून घ्यावा याची काही गरज नाही. तरीही 2012 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदारपेक्षा आत्ताचा चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तर लंडनचा व्हिसा मिळत नाही म्हणून 11 वर्षीय पत्नी डिम्पलकडे जाऊ न शकणारा जस्सी इथे भारतात घरच्या गच्चीवर उभा राहून देवाशी भांडणच करतोय. अगदी त्याच मध्यरात्री त्याचा फोन वाजतो आणि डिम्पी त्याला व्हिसा मिळण्याची खुशखबर देते. त्याच आनंदात लंडनला आलेला जस्सीला वेगळा धक्का बसतो. घटस्फोट हवा आहे म्हणून डिम्पीने तातडीने व्हिसा करून त्याला लंडनला बोलावून घेतलेला आहे. हे ऐकल्यावर काळजाचे तुकडे तुकडे झालेला जस्सी डिम्पलच्या घरातून बाहेर पडतो. राहायला घर नाही, आपली माणसं नाही अशा अवस्था असलेला जस्सीची भेट पंजाबी लग्नात नाचगाणं करून कमाई करणाऱ्या राबिया, गुल मेहवीर आणि सबा या 4 पाकिस्तानी तरुणीशी होते. त्यातल्या सबासह एका पंजाबी तरुणावर प्रेम जडलेलं आहे.
पण त्या तरुणाच्या घरच्यांना चांगला खानदानी भारतीय कुटुंबातील मुलगी सून म्हणून हवी आहे. अखेर या जस्सीला सबाचे वडील म्हणून त्या मुलाच्या घरच्यांच्या भेटीची गल घालतात. 2 तासाच्या भेटीसाठी कसाबसा तयार झालेला जस्सी समोर या नव्या कुटुंबाच्या येण्याने संकटाची माला उभी राहते. या संकटातून हा सरदार पुत्र मार्ग काढतो का आणि कसा काढतो याचं उत्तर म्हणजे सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये मनोज अरोरा दिग्दर्शित सन ऑफ सरदार 2 हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री मृणाल ठाकूर हे प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील गाण्यांची मोठी चर्चा रंगली